पांडुरंगा तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ येणे सुखे राहू सर्व काळ तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्वाहु निदाने तुझे हाती तुका म्हणे येथ नाही मी तू पण स्तवावे ते कवने कवनाला काशाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मालाकमण्डलूर्धकरपद्मयुग्मे मध्यस्थपानयुगले डमरू त्रिशूले यस्यस्तऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचकरे वन्दे तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् सदयोगपन्थे धर्यानियेले अंगे च माते परब्रह्म केले प्रचंड तो बोधरवी उदेला विसरू कसा मे गुरुपादुकेला औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णातटी परम शांति सुखासी भोगी ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण त्यासी इच्छित देत आहे नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते गोरक्षजालिन्धरचरपटाश्च अडबङ्गकानीफमचिन्द्रराधिया चौरंगिरेवानकभरति संज्ञा भूम्यां बभूपूर्णनवनाथ सिद्धः मढीतक्षेत्री समाधिस्तराहे वडोदक्षेत्री ध्यानी तुराहे परमपदे संगमपूर्ण झाला विसरू कसामी गुरु का निफाला सद्गुरुं अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्रतया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा जो भक्तावडे श्री हरिसितया ठविता थोरल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठान परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मिका तारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा तुका तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावलो स्वस्वरूपे तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वर्महाता अनेन प्रियतां देवो भगवा सदा नम्र भावति वैराग्यमूर्ति सदा नाम चित्तेति वात्सल्यमूर्ति अखंडित सेवा श्री विठ्ठल मूर्ति नमस्कार सद्गुरु श्री बनसीधर मूर्ति अनेन प्रियतां देवो भगवान् रुक्मिणीपतिः श्रीकृष्णचन्द्रपूर्वेशामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीनाथ समर्थ
श्रीनाथ समर्थ श्रीनाथ समर्थ पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय दत्तात्रेय भगवान की जय सद्गुरु कानिफनाथ महाराज की जय नवनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म श्रीकनाथ महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु बनसीधर महाराज की जय सब साधु संतन की जय आज के आनंद की जय गौ माता की जय भारत माता की जय सनातन धर्म की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय अलख निरंजनादेश नमोस्तु वन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षरोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटे युगधारिणे नमः सहस्रकोटे युगधारिणे नमः गजाननं भूतगणादिसेवितं कपेत्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् तारे गुरुनाथ गुरुनाथा समर्था तारे गुरुनाथा समर्था तारे गुरुनाथा समर्था तारे गुरुनाथा समर्था तारे गुरुनाथा सम चिरे जटान्ता शोभे भार चिरे जटान्ता शोभे भार कंथा धोळे रुद्राक्षहार कंधा धोळे रुद्राक्षहार त्रिशूलधरी हाता नाथ त्रिशूलधरी हाता नाथ तारे गुरुनाथा समर्था तारे गुरु तारे गुरुनाथा समर्था तू अससी रे राजविलासे तू अससी रे राजविलासे तू अससी रे राजविलासे संकट समये धावुन येसे संकट समये धावुन येसे सांभळी आता
तारे गुरुनाथ समर्थ तारे गुरुनाथ समर्थ क्षेत्रे स्थापुनिगादे ध्यान धारणा क्षेत्र वडोदे ध्यान धारणा क्षेत्र वडोदे पवला तेरे नाथ गिरिजा तेरे नाथ तारे गुरुनाथ समर्थ तारे गुरुनाथ समर्थ तारे गुरुनाथ समर्थ समर्थ तारे गुरुनाथ समर्थ तारे गुरुनाथ समर्थ श्री गुरु शंकर यान्ता दास श्री गुरु शंकर यान्ता दास श्री गुरु शंकर यान्ता दास श्री गुरु शंकर यान्ता दास
वंदना श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रभु भगवान सद्गुरु श्री कानिफनाथ महाराजांच्या भगवान दत्तात्रय नवनाथ भगवंताच्या आणि सकल संत महात्म्यांच्या परममंगलमय कृपा वात्सल्यामुळे भगवंताची ही परममंगल भक्तिसार दिव्य कथा, ह्या नवनाथ दिव्य भक्तिसार कथेकरता आपण उपस्थित असलेले सर्वच हरिभक्त सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नेहमीप्रमाणे वंदन करून आजच्या या परममंगलमय पावन कथेला आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया। भगवंताची पावन कथा गेल्या 5 दिवसापासून आपण श्रवण करतोय आणि आजचा कथेचा हा 6वा दिवस। आणि कथेच्या 6व्या दिवशी थोडी महाराजांची कढी आंबट झाल्यासारखी वाटते। कारण सगळ्याच गोष्टी आहेत। आज आपल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधीला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात झाला, सकाळी सुरुवात झाली त्याला, आणि जवळपास आता संध्याकाळ 6:30 वाजेपर्यंत तो विधी त्या ठिकाणी चालला। आणि लगेच इकडे कथेला आपण त्या ठिकाणी उपस्थित आहे। ज्याचं औचित्य आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सद्गुरु श्री नाथ महाराजांच्या परम मंगलमय अशा मूर्ती प्राण प्रतिष्ठे करता त्याचा औचित्य साधत ही कथा त्या ठिकाणी होते। आणि हा आनंद काय असतो हे काही वेगळं सांगणं नको। आणि त्याच बरोबर परममंगलमय पर्वकाळ, मार्गशीर्ष मास, या सगळ्या गोष्टी हे आपल्या संपूर्ण देशाला भूषण ठरावं असं प्रभू रामचंद्रांचं मंदिर सुद्धा, त्या गर्भगृहाचं सुद्धा संपूर्ण काम होत आलेलं आहे। आणि पुढच्या पौष महिन्यामध्ये जेव्हा उत्तरायण लागेल, मकर संक्रांतीच्या नंतर म्हणजेच 22 जानेवारीच्या रोजी प्रत्येक भारतीयांचं जे स्वप्न राहिलं आणि ज्याच्या करता अनेक लोकांनी स्वतःची आहुती दिली, अशा सगळ्यांचं स्वप्न साकार होताना आपल्याला दिसतंय। आणि आपण खरंच भाग्यवान आहोत। मी नेहमी सांगत असतो की ज्यांच्या अनेक ना अनेक पिढ्या त्याच्याकडे दृष्टी लावून होते पण ते काम झालं नाही, आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्या डोळ्याच्या देखत भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहतंय। आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला हा सगळा सोहळा पाहता येणार आहे। आणि 22 तारखेला प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा त्या गर्भगृहामध्ये होणार आहे।
आणि म्हणून आपला सुद्धा काळ एवढा आपण साधला म्हणजे आपला काळ किती जरी पुढे केला ना तरी ही दत्त मूर्ती कधी बसवली हो असा जर प्रश्न कोणी विचारला तर म्हणाले राम मंदिराच्या 1 महिना आधी. हे तिथी लक्षात राहील जेव्हा प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठा झाली त्याच्या 1 महिना आधी ही मूर्ती बसवली. तिथी काही लक्षात ठेवायचं नाही कारण ते साल वर्षानुवर्ष ते कोरीव राहणार आहे. आता एवढा सगळा दैदिप्यमान सोहळा खूप महत्वाचा त्या ठिकाणी आहे आणि आपण हा सगळा सुख सोहळा त्या ठिकाणी अनुभवतोय आणि त्याच्यामुळे आपण खरंच भाग्यवान आहोत. आणि 22 तारखेपासूनच प्रभू रामचंद्रांचं मंदिर सुद्धा सगळ्या भारतीयांसाठी करता त्या ठिकाणी ते उघडं होणार आहे दर्शनासाठी आणि त्याच्यामुळे सगळ्या भारतीयांनी पहिले जरी अयोध्येला जाऊन आलेलो असलं तरी पुन्हा नंतर अयोध्येला जा आणि ते वैभव पाहून या काय आणि असं सुंदर असा तो योग सगळा साधलेला आहे. त्याचबरोबर आपली ही कथा आपल्या हृदयाचा त्या ठिकाणी ठाव घेते आणि प्राणप्रतिष्ठा करत असताना कसा आहे तर निर्गुण असले प्रत्येक व्यक्तीला ते त्या ठिकाणी दर्शन देत असतात त्यांच्या दुःखाचं निवारण त्या ठिकाणी होत असतं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून देव आल्याच्या नंतर तेवढी पवित्रता तेवढं पावित्र्य तेवढं पाळल्या गेलं पाहिजे लक्षात ठेवा. एखाद्या देवस्थानाची किंवा एखाद्या देवालयाची भरभराट कशामुळे होते तर तिथल्या पैशा अडक्यामुळे त्याची भरभराट नाही होत. त्याची भरभराट होते तिथल्या पवित्रतामुळे त्याच्या पावित्र्यतेमुळे त्याचं पवित्र पाळल्या जातं तिथल्या सगळ्या गोष्टी आचरण केल्या जातात तिथे उत्सव केले जातात भगवंताचं नामानुसंधान अखंडित राहतं काहीतरी तप अनुष्ठान नेहमी होत राहतं आणि म्हणून तिथलं पावित्र्य जपल्या जातं आणि ती पवित्रताच ती मंदिराच्या संबंधी देवालयाच्या संबंधी त्या ठिकाणी तिथलं ते तेज निर्माण होतं. आणि म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अनेक ज्या ठिकाणी उपासना चालते ज्या ठिकाणी प्रभुचिंतन चालतं त्या क्षेत्राला कधीही ग्लानी येत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून नित्य उपासना काही ना काहीतरी भगवंताच्या समोर केली पाहिजे देवासमोर केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आज
मूर्ती प्राण प्रतिष्ठेला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि परवाच्या दिवशी ती मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिनांक 21 तारखेला मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि तो सुद्धा योगायोग सगळा साधला। त्या दिवशी नवमी तिथी आली, ती सुद्धा आपण साधली। नवनाथांची नवमी तिथी 9 आणि त्याचबरोबर गुरुवार हाही आपण त्या ठिकाणी साधला आणि त्यातल्या त्या शुभ आकडा म्हणजे 21 तारीख, इंग्रजी तारीख 21 तीही साधली आणि अशा पद्धतीनं तीही तारीख आपण त्या ठिकाणी साधली आणि साधल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी इथून पुढे भगवंताची मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताचा अनुभव नित्य येत राहणार, कारण नित्य भगवंताचं चराचरामध्ये वास्तव्य असतं आणि अशी ही भगवंताची त्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं ही भगवंताची दिव्य कथा आपण श्रवण करतोय आणि गेल्या 5 दिवसापासून भिन्न भिन्न चरित्राचा विचार त्या ठिकाणी आपण करतोय। भगवंताच्या कथेनं आपल्या ठिकाणी निर्भयता येते, निसंदेहता येते, हृदयामध्ये साक्षात प्रभूचं वास्तव्य होतं आणि सगळीकडे आपण भगवत स्वरूपता प्राप्त करून सगळ्यांमध्ये देव पाहण्याची कला कथेमुळे प्राप्त होते। कारण कथा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं एक ज्ञान करून देते। भगवंताचं वास्तव्य संपूर्ण विश्वामध्ये आहे, संपूर्ण जगामध्ये आहे, नाही तो जळीस्थळी काष्टी पाशाने भरलेला आहे। विठ्ठल जळीस्थळी भरला प्रीता भावना उरला अजन्य दृष्टीने पाहिला विठ्ठल जळीस्थळी भरला प्रीता भावना उरला अजन्य दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल। भगवंताचं वास्तव्य संपूर्ण चराचरामध्ये आहे आणि कथेमुळे प्रत्येकामध्ये भगवंताचं दर्शन आपल्याला कथेमुळे प्राप्त होत असतं आणि म्हणून आपण प्रत्येक कथेला गेलं पाहिजे, कथा श्रवण केली पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि असं हे प्रभू परमात्म्याचं दिव्य गुणगान आपण करतो आहोत आणि आपलंही त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे। एवढे त्या ठिकाणी आता आज तर थोडी जास्तच थंडी पडली बरं का, कारण मला वरती बसून आज थंडी वाजते आणि त्यातल्या तर आज मी 2 घेतलंय, पुन्हा खाली एक पंचा आहे, वरतून शालही घेतली, तरी मला थंडी वाजते। तर थंडी जास्त सुटलेली आहे, पण तरी सुद्धा भगवत नामानं आपण त्या ठिकाणी आज कथेमध्ये यथाशक्ती चिंतन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। आज जास्त कथा आपण लांबवणार नाही, जी कथा होईल आजची ती कथा आज आपण करूया। आणि भगवंताची दिव्य कथा पूर्वकथानुसंधानामध्ये काल आपण कथा श्रवण केली। कोणती कथा श्रवण केली हो काल आपण? काय ऐकलं काल? काय ऐकलं सांगा बरं? गोपीचंद राजाची कथा काल आपण ऐकली नाही। आणि गोपीचंद राजाची कथा ऐकल्याच्या नंतर पुढे मग कवी ज्या पद्धतीनं वर्णन करतात,
धुंडीसूत मालू कवी एका वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कथा त्या ठिकाणी सांगतायत. पुढे मग गोपीचंद राजा त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर ते नाथ झाले आणि त्यांचा ते प्रवास करत होते. इकडे गोरक्षनाथ महाराज स्त्री राज्यात गेले. स्त्री राज्यात गेल्याच्या नंतर आपण सगळं बघितलं. ते बघितल्याच्या नंतर ती जी मैना किनी होती, किलोत्तळा जी होती, किलोत्तळा राणी, त्या स्त्री राज्याची मुख्य पटराणी होती, राणी होती. आणि राणी ती होती आणि सगळं स्त्रियांचं राज्य, म्हणून तर त्याला स्त्री राज्य म्हटलं गेलं. कारण तिथे कुणीही पुरुष नव्हता, सगळ्या स्त्रिया आणि सगळ्या स्त्रिया तिथला कारभार पाहायच्या. सगळ्या स्त्रिया तिथला कारभार पाहायच्या आणि म्हणून ते स्त्री राज्य होतं. आता साधी गोष्ट अशी आहे की स्त्री राज्य म्हणजे इथे स्त्रियांचा सन्मान केला गेला. स्त्री राज्य सन्मान कशा पद्धतीनं केला गेला की स्त्री राज्याच्या निमित्तानं हे सगळ्या जगाला दाखवल्या गेलं की स्त्री कोणत्याही बाबतीत कमी नाही, हे त्या स्त्री राज्यातून दाखवल्या गेलं. एक स्त्री उत्तम शासकही होऊ शकते, एक स्त्री उत्तम घरही सांभाळू शकते, एक स्त्री उत्तम प्रपंचही करू शकते, एक स्त्री उत्तम परमार्थही करू शकते, एक स्त्री राजकारणातही जाऊ शकते, एक स्त्री समाजकारणातही जाऊ शकते, एक स्त्री सांस्कृतिक विभागातही जाऊ शकते आणि भिन्न भिन्न क्षेत्रामध्ये ती पदार्पण करून ती तिचा स्वतःचा एक ठसा, स्वतःचं अस्तित्व ती दाखवू शकते. ती स्त्री शक्तीला सन्मान त्या स्त्री राज्यामुळे मिळाला आणि तो दिलाय. म्हणून स्त्री कमकुवत तेव्हाही नव्हती आणि आताही नाही. लक्षात ठेवा. आपण म्हणतो जुन्या काळामध्ये थोडासा जर फक्त यवनांचा काळ जर सोडला बरं का, जेव्हा आपल्याकडे ही परकीय आक्रमण झाली आणि इकडं उत्तरेतनं पार इराण मधनं जी आक्रमण झाली आणि ती आक्रमण ह्या पवित्र अशा पावन देशावर झाली आणि देशामध्ये सगळी व्यवस्था बदलून गेली आणि देशाची सगळी व्यवस्था बदलल्याच्या नंतर आपल्या माय माऊलींचं, आपल्या स्त्री धनाचं कसं रक्षण करावं, त्यांचं शील कसं रक्षण करावं, त्याच्याकरता काही नियम घातल्या गेले. कारण मी नेहमी सांगतो, मनुष्य लोखंड कधी जपून ठेवत नाही. ठेवतं का लोखंड? कुठं पडेल राहतं बाहेर. हे लोखंडाचे पाईप कुठं पडतात मंडपाचे, आणि हेच जर पाईप सोन्याचा असतात एक नसता ठेवला, मीच आधी एक नेला असता. एक तर महाराज लोकाला एक एक दिला असता. ऐक नाही, लोखंड कुठेही असलं तरी त्याला काही मूल्य नाही. पण जाऊ द्या, कोण नेणार आहे बाबा. पण सोनं नावाची गोष्ट त्याला एवढं मूल्य आहे की मनुष्य त्याला तिजोरीमध्ये ठेवावं लागतं, लोखंडाच्या कपाटामध्ये ठेवावं लागतं की नाही, ठेवावं लागतं. त्याच पद्धतीनं आपल्याकडे स्त्रीधन सांगितलं गेलं आणि म्हणून जसं सोनं जपलं पाहिजे त्याच पद्धतीनं स्त्रियांच्या संबंधित त्यांचं चारित्र्य खूप महत्वाचं असतं, त्यांचं शील खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून ते शील रक्षणाकरता आपल्याकडे काही नियम आले, मर्यादा आल्या, सगळ्या गोष्टी आल्या. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा अनेक स्त्रिया कर्तृत्व संपन्न होत्या, शिकलेल्या होत्या
आणि सर्व गुण संपन्न होत्या, अशा अनेक स्त्रिया सांगता येतील. पूर्वीच्या काळामध्ये, आता हे स्त्री राज्यामधल्या सगळ्या स्त्रिया बघा ना हो तुम्ही, मैनाकिनी सगळ्या स्त्रिया उत्तम राज्य करतायत. त्याचबरोबर अनेक पुराणांमध्ये जर आपण गेलो तर मैत्री, गार्गी, अरुंधती ह्या ज्या वेदविदुषा स्त्रिया झाल्या, त्याचबरोबर जगद्गुरु शंकराचार्यांसोबत विवाद करणारी, त्या ठिकाणी विवाद करणारी स्त्री शारदांबा हे सुद्धा एक स्त्री होती. आचार्यांसोबत तिनं विवाद केला. केवढा अधिकार असला पाहिजे. अशा अनेक स्त्रिया पारमार्थिक पथावर सुद्धा त्या अत्यंत उच्च पदावर गेल्या. अनेक क्षेत्रामध्ये संत मांदियाळ मधल्या ह्या सगळ्या संत स्त्रिया बघा ना तुम्ही. संत बहिणाबाई असेल, मुक्ताबाई असेल, जनाबाई असेल, काढोपात्र असेल, नामदेव महाराजांच्या सगळ्या घरच्या स्त्रिया संतच होत्या. केवढा अधिकार स्त्रियांनी मिळवला. आणि म्हणून हे स्त्री राज्य, आणि हा स्त्री राज्याचा त्या ठिकाणी स्त्री राज्याला त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान करण्याकरता स्त्री राज्य त्या ठिकाणी आहे. पण तिथे आता कोणीही पुरुष नव्हता, आणि पुरुष त्या स्त्री राज्यामध्ये गेला की तो मृत्युमुखी पडायचा. आणि कशामुळे पडायचा तर तिथे मारुतीरायाचं रोज येणं राहायचं. आणि मारुतीराय त्या स्त्री राज्यामध्ये रोज मोठ्यानं भुभुकार करायचे. आणि भुभुकार केला की जो पुरुष असेल तो तिथेच गतप्राण व्हायचा. आणि गतप्राण व्हायचा, त्याच्यामुळे तिथं कोणी पुरुष जात नव्हते. मग आता मत्स्येंद्रनाथजी महाराज मारुतीरायाच्या सांगण्यावरनं त्या ठिकाणी तिथं गेले. मग ते कसे गेले तर ही जी मैनाकिनी होती त्या ठिकाणी ती सिंहल द्वीप नावाचं एक स्वर्गामधलं स्थान होतं, तिथली राहणारी होती. आणि तिथली राहणारी असताना एक दिवस उपरीचर नावाचे वसू निघाले. आणि वसू निघाल्याच्या नंतर ते वसू विमानातनं जात होते. जाता 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 त्या मैनाकिनी त्यांच्याकडे बघितलं. मैनाकिनीने जोर जोरात हसली. आता उपरीचर वसू म्हणाले, माझ्याकडे बघून का हसली बाई तू? तुला हसायचं काही कारण नव्हतं. आणि त्यांचा त्या ठिकाणी अपमान झाला. एक लक्षात ठेवा, काय असतं, एखादी जर गंभीर गोष्ट चालू असेल, आपल्यापेक्षा जर कोणी वयानं मोठं असेल, एखादी गंभीर विषयावर जर चर्चा असेल तर त्या सभेमध्ये हसलं पाहिजे नाही. ती मूर्खाची लक्षण आहे. लक्षात ठेवा. आता एखादा जर प्रसंग, कोणी जर एखादा प्रसंग घडलेला असेल, काही दुःखद घटना जर घडलेली असेल, तिथं जोर जोरात हसलेलं चालतं का? हा, हसलेलं चालतं का? नाही चालत. लोक काय म्हणतात, काय बाबा काही लाज नाही त्या माणसात, हे तर घडलं काय, ह्यो बाबा हसू लागला, चालत नाही. आणि म्हणून कोणी दोन मोठी माणसं बोलत असली, तिसऱ्यानं मध्ये बोलू नये, हसू नये, विक्षेप निर्माण होतो ना. आणि अनाकारणानं विनाकारण सुद्धा त्याचा अपमान त्या ठिकाणी होतो हसल्यामुळे. जिथे हसायचं तिथे हसलं पाहिजे, जिथे दुःख आहे तिथं दुःख व्यक्त केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रानं सांगितलेला मर्यादा आहे. म्हणून ती त्या उपरीचर वसूंकडे बघून हसली. हसल्याबरोबर त्यांना वाईट वाटलं आणि ते म्हणाले, बाई तुला मी शाप देतो की तुझा अशा ठिकाणी जन्म होईल की जिथे पुरुष राहणार नाही, अशा स्त्री राज्यात तू जाऊन पडशील. मग तिला वाईट वाटलं. ती म्हणाली, महाराज माझं चुकलं, मला असा शाप नको. पण ते म्हणे, आता शाप तर तिला जावं लागेल. बर, तिथं गेल्यावर मग काही नाही म्हणे. तिथं गेल्याच्या नंतर तिथं तू स्त्री राज्याची राणी होशील. आणि
राणी झाल्याच्या नंतर पुढचं त्या ठिकाणी सगळी घटनाक्रम त्या ठिकाणी घडेल. मग राणी होईल त्याला सांगितल्याच्या नंतर तिनं सांगितलं मग आता मी वापस कधी येईल, पुन्हा माझ्या मूळ स्थानावर कधी वापस येईल. तेव्हा उपरीचर वसून सांगितलं तू तुझ्या मूळ स्थानावर येशील जेव्हा तू मुलाचा चेहरा पाहशील तेव्हा, आणि जेव्हा तुझा मुलगा आणि पती तुझ्यापासून वियोग होतील, त्यांचा तुटतील, तेव्हा तू पुन्हा तुझ्या मूळ स्थानावर येशील. आता किलोत्तळा म्हणाली हे कसं शक्य आहे, पाठवताय मला स्त्री राज्यात, तिथं एकही पुरुष नाही, माझा विवाह कधी होणार, मला मुलगा कधी होणार, ह्या सगळ्या घटना कशा घडतील. ते म्हणाले याचं उत्तर मारुतीराज देऊ जाणे, आमच्याकडे उत्तर नाही. तो आणि मग ती पुन्हा तिथं आली, त्या स्त्री राज्यात ती आली, जन्म झाला, राणी झाली, सगळं झालं, काय करावं. मग तिनं तपश्चर्या केली मारुतीराजाची. मारुतीराय प्रसन्न झाले. मारुतीराय प्रसन्न झाल्याच्या नंतर मारुतीरायाला म्हणाली बाई, म्हणाले महाराज तुम्ही प्रसन्न झाला. हो म्हणाले, काय वर पाहिजे सांग. काही नाही म्हणे, तुम्ही माझ्याशी लग्न करा एवढंच पाहिजे, बाकी काही नाही लागत. मारुतीरायाला मारुतीराय म्हणे बाबा लग्न करणं तर शक्यच नाही. म्हणाले लग्न होऊच शकत नाही, मी बाल ब्रह्मचारी माणूस आहे, ब्रह्मचारी लग्न नाही म्हणे. आणि मारुतीराय ब्रह्मचारी आहे. आणि एक दृष्टांत असा सांगतो, गमतीचा आहे थोडासा. एक मनुष्य होता बर का, त्याचं लग्नच जमत नव्हतं, आणि त्याचं बार लग्न जमाना पार, त्यानं खूप कसोटीनं प्रयत्न केले, लग्नच जमाना. मग एक जण म्हणे तुम्ही काय करा, मारुतीला जात जा म्हणे. ते गेला आपला बिचारा मारुतीला. आता कसं राहतं, सगळं करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी गंमत राहते. सगळीकडून निराशा हातात आली की मनुष्याला मात्र एक आश्रय दिसतो, तो म्हणजे देवाचा. सगळीकडून निराशा हाती लागली, सगळं करून पाहिलं, काही कुठंच जाक लागना, काय करा. आले मारुतीरायाकडे. मारुतीरायाला म्हणे बाबा द्या म्हणे, आता माझं लग्न करून द्या, मला एखादी सुंदर मुलगी पहा म्हणे. आणि काय झालं, मारुतीराय झाले बिचाऱ्यावर प्रसन्न. मारुतीराय म्हणाले बाबा काय करा म्हणे, तू अशा माणसाकडे आला म्हणे, माझंच लग्न झालं नाही आणि मी कुठं पोरगी देऊ म्हणे, कुठं पोरगी देऊ म्हणे तुला मी, काय करा म्हणे बाबा. हो ते म्हणे आता काय करू, काही नाही म्हणे, जाय म्हणे प्रभू रामचंद्रांकडे बरं का, त्यांची उपासना करते, तुझं लग्न लावून देतील म्हणे, त्यांना चांगला अनुभव आहे म्हणे त्याच्यातला. रामरायाची उपासना केली. रामरायाची उपासना केली, प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. काय पाहिजे, काही नाही म्हणाले. पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणे तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवा. अशी पत्नी द्या म्हणे. कशी पत्नी मनोरमां देहि, पत्नी कशी मनोरमा असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, तशी मला पत्नी द्या. मनोवृत्तानुसारिणे, माझ्या मनासारखी वागणारी असली पाहिजे. हे दुर्मिळ आहे बरं का, सगळं मी जे सांगतोय ते बरं, हे दुर्मिळ आहे. मनासारखी बायको भेटणं थोडं अवघडच आहे. त्यातल्या त्यात मनाप्रमाणे वागणारी त्यातही अवघडच आहे, का नाही. ऍडजस्टमेंट करावी लागते. विवाह म्हणजे ऍडजस्टमेंटच आहे. पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणी. आणि मग कशी पाहिजे, याच्या पुढचे महत्वाचे दोन पद आहेत. तारिणीं दुर्ग संसार, तिनं मलाही तारलं पाहिजे, स्वतःही तरुण गेली पाहिजे दुर्ग नावाच्या संसारातून. तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम, हा कुळाचाही तिनं उद्धार केला पाहिजे, अशी पत्नी द्या. प्रभू रामचंद्र म्हणले तू आला बरोबर, खरी गोष्ट आहे म्हणे, पण चाल म्हणे आता तुला बघू आपण कुठेतरी. प्रभू रामचंद्र त्याचा हात धरला. हात धरल्याच्या नंतर थोडेफार फिरल्याच्या नंतर नाही भेटली. आले मारुतीरायाच्या मंदिरात. पुन्हा मंदिरात आले. मंदिरात आल्याच्या नंतर महाराज मंदिरामध्ये गेले.
आणि मंदिरात गेल्याच्या नंतर म्हणे एक काम करतो, आता माझ्या काही नादी लागू नको, हे मारुती रायाकडे जाय म्हणे. म्हणे काय खरंय म्हण तुमचं, ते म्हणता तुमच्याकडे जा, ते म्हणता तुमच्याकडे जा, काय खरंय कोणाकडे जाऊ. त्यावेळेला काहीच खरं नाही म्हणाले. मलाच माझी बायको नीट सांभाळता आली नाही, रावणानं नेली म्हणे चोरून, आणि ती मारुती रायानं सापडून तुला त्यांच्याकडे जा लाग, तुला ते सापडून देतील म्हणे, सापडायचं काम त्यांचंच आहे म्हणे. त्यांनी दिलं त्यांच्याकडे लोटून. आणि गमतीचा जरी भाग सोडला तरी मारुती राय ते म्हणाले बाबा किलोत्तळा ते होऊ शकत नाही. मला माता सीता म्हणाल्या लग्न करा, तर मी याच्यामध्ये म्हणजे शक्यच नाही ते, आणि त्याच्यामुळे हे होऊ शकत नाही. बर मग याच्यात पर्याय काय? पर्याय काही नाही म्हणे, पण माझ्यासारखा जती असलेला विद्वान असलेले दादा गुरु मत्स्येंद्रनाथजी म्हणजे ते साक्षात भगवंतच आहे, त्यांना मी इथे आणू शकतो. आणि अशा पद्धतीने ते म्हणाले ठीक आहे मग काही हरकत नाही. आणि म्हणून दादा गुरु मत्स्येंद्रनाथजी महाराजांना स्त्री राज्यात जावं लागलं मारुतीसाठी. किलोतळेसाठी नाही, कोणासाठी नाही, कोणासाठी नाही, फक्त मारुती रायांनी वचन घेतलं आणि त्या वचनाला दिलेला शब्द पाळण्याकरता दादा गुरु मत्स्येंद्रनाथजी तिथं गेले. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर मग ते त्या विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर तिथेच राहायला लागले. राहता राहता त्यांना त्या ठिकाणी मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर मीननाथ नावाचा मुलगा झाला. त्याचं नाव मीननाथ ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर मग गोरक्षनाथ महाराज तिथं गेले. गेल्याच्या नंतर तिथून मग मत्स्येंद्रनाथजी महाराजांना आणि मीननाथाला तिथून बाहेर काढायचं होतं. आता तिथून सगळं आणि बाहेर काढायचं होतं, सगळी घटना घडली. आणि मग तिथून त्यांना बाहेर काढलं दोघांना. सगळ्यात पहिले मत्स्येंद्रनाथजी महाराज एकटेच बाहेर काढणार होते, पण किलोत्तळा म्हणाली महाराज ह्या मीननाथाला तुम्ही घेऊन जा सोबत. म्हणाले काय कारण? काही नाही म्हणाले, तुम्ही इथं होतात म्हणून मारुतीरायाचा भुभुकार काही करू शकला नाही मीननाथाला, त्याच्यामुळे त्याचं इथं राहणं शक्य नाही, त्याला सोबत घेऊन जा. आणि मला त्याला स्वर्गात नेता येणार नाही, कारण मनुष्याला स्वर्गामध्ये जाता येत नाही सदेह, म्हणून दोन गोष्टी. आणि म्हणून मग ते तिथून बाहेर पडले. बाहेर पडल्याच्या नंतर ही जी किलोत्तळा होती हिला मग पुन्हा उपरीचर वसू आले. उपरीचर वसू तिला त्या ठिकाणी तिच्या मूळ स्थानावर घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर इकडे मत्स्येंद्रनाथजी महाराज, गोरक्षनाथ महाराज आणि मीननाथ महाराज हे तिघही महात्मे दरकोस दर मुक्काम करतायत. वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये तीर्थयात्रा त्या ठिकाणी ते करतायत. आणि करता 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 रस्त्यानं मग पुन्हा जिथे कानिफनाथ महाराजांची भेट झाली होती तिथे 2 मिनिटं थांबून पुन्हा गौड बंगाल देशाकडे निघाले. गौड बंगाल देशात गेल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराजांनी मत्स्येंद्रनाथजी महाराजांना सगळं सांगितलं होतं वृत्तांत, हे असं असं इथं सगळं घडलेलं आहे. आणि म्हणून ते बघण्याकरता सगळे तिथं गेले. पण तिथं त्यांना चांगला वृत्तांत ऐकायला मिळाला. आणि चांगला वृत्तांत ऐकला, सगळं व्यवस्थित झालं. गोपीचंद राजाने दीक्षा घेतली, सगळं घडलं असं सगळं सांगितलं. तिथे राहिले. आणि राहिल्याच्या नंतर पुन्हा अनेक प्रवास त्या ठिकाणी करतायत. आणि प्रवास करता 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 त्या ठिकाणी गर्भगिरीची जी पर्वत रांग आहे त्या गर्भगिरीच्या पर्वत रांगेच्या रांगेमध्ये ते प्रवास करतायत. आणि प्रवास करता करता एक दिवस काय झालं, एक दिवस गोरक्षनाथ महाराजांना असं वाटायला लागलं की काय आपले गुरु स्त्रीराज्यात राहिले आणि मुलाच्या विषयी त्यांना खूप आसक्ती निर्माण झाली. माझा मुलगा, माझा मीननाथ, माझा बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. आणि संन्यासी माणसाला एवढी आसक्ती काही कामाची नाही, त्यांना असं वाटायला लागलं. आणि म्हणून एक घटना अशी घडली की मीननाथ लहान होते, छोटेसे होते. नदी काठावर त्यांना शौचाला बसवलं, शौच करायला बसवलं. आणि बसवल्याच्या नंतर आता ते छोटेसे लहान होते, त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं शरीर सगळं भरलं.
घाण झालं शरीर, सगळं शरीर घाण झालं. घाण झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथजी महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना सांगितलं, जाय तेवढं त्याला साफ कर, त्याला धुवून आण. आणि म्हणून गोरक्षनाथ महाराज गेले. त्यांनी पाहिलं ते मीननाथ त्या ठिकाणी अत्यंत अवस्थेमध्ये, आता लहान होते, त्यांना कळत नव्हतं काही, त्याच्यामुळे सगळं शरीर घाण झालं शौच करता करता करता. आणि मग त्यांनी काय केलं, धुवून आण म्हणल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, आता सगळं धुवून न्यावं आपण. म्हणून त्यांना आपलं काय केलं, पकडले मीननाथाचे पाय, एका जोरात दगडावर आपटलं. आपटल्याच्या नंतर ते गतप्राण झाले. गतप्राण झाले, त्यांच्यातले हाडं बाजूला केले, सगळं त्यांच्यातलं मांस होतं, रक्त होतं, सगळं तिथं छान असं याच्यामध्ये पाण्यामध्ये प्रवाहित केलं. आणि ती जी वरती हे जे होतं त्वचा जी होती, ती सगळी त्वचा त्यांनी स्वच्छ धुवून अशी वाळत घालून टाकली. वाळत घातली. वाळत घातल्याच्या नंतर ते म्हणाले, आज चांगलं धुतलं म्हणे, आता आपण स्वच्छ केलं एकदम. आणि मग मच्छिंद्रनाथ महाराजांनी विचारलं, का रे बाबा कुठे मीननाथ, धुतलं त्याला तू? हो म्हणे महाराज धुतलं. कुठे आहे मग? हे वाळत घातला म्हणे. वाळत घातला? अरे बापरे, वाळ पाहिलं येऊन महाराजांनी. आणि पाहिल्या बरोबर जो मच्छिंद्रनाथ महाराजांनी टाहो फोडला, जे रडायला लागले आणि एवढे आक्रोश करायला लागले, एवढे आक्रोश करायला लागले. म्हणाले, गोरक्ष तुला सहन झालं नाही रे बाबा, मी माझं पोरग तुला सहन झालं नाही रे बाबा. किती निर्दयीच म्हणाले, तुला काही वाटलं नाही, लहान लेकराला असं मारलं, दगडावर आपटून मारलं, सगळं 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 एवढं खूप बोलले, खूप बोलले, खूप बोलले. त्याला परिसीमाच राहिली नाही. आणि सीमा राहिल्याच्या नाही नंतर गोरक्षनाथ महाराज म्हणायला लागले, महाराज शोक करू नका, अहो तुम्ही कोण आहात याचा विचार करा. आपण साक्षात ब्रह्मदेव आहात, तुम्ही असे हजारो मीननाथ निर्माण करू शकता, एवढी ताकद तुमच्या ठिकाणी. आणि एवढा शोक तरी ते काहीच मान्यच करेना. ते रडतायत, खूप रडताय, खूप रडता, खूप रडता. आणि शेवटी गोरक्षनाथ महाराज संजीवनी मंत्राचा प्रयोग करता. आणि संजीवनी मंत्राचा प्रयोग केल्याच्या नंतर तो मीननाथ त्या ठिकाणी उठून उभा राहतो. आणि मच्छिंद्रनाथजी महाराजांकडे बघतो आणि म्हणून बाबा म्हणून जोरात त्यांना आलिंगन देतो. मच्छिंद्रनाथही महाराज त्यांना आलिंगन देतात. काहीच नाही, सगळी शांतता, शांतता, ते बोलतच नाही त्यांच्याशी, शांतता सगळी. आणि मग दुसरा दिवस उजडतो. आणि तिसरा दिवस उजडल्याच्या नंतर पुन्हा तिघ जण प्रवास करायला लागतात. आणि प्रवास करता 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 गोरक्षनाथ महाराज म्हणतात मच्छिंद्रनाथजी महाराजांना, म्हणाले, काल तुम्ही जो शोक केला तो शोक एखाद्या प्रापंचिक माणसासारखा होता. आणि आपण तर मायेच्याही पलीकडचे आहात, त्या मायेच्याही पलीकडची आपली सत्ता आहे. आणि तुम्ही साध्या एका छोट्याशा गोष्टी करता तुम्ही शोक केला, याचं मला कारणही कळालं नाही, काहीच नाही. आणि मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांकडे बघितलं आणि थोडेसे हसले. आणि हसल्याच्या नंतर ते म्हणायला लागले की बेटा, गुरुजी गुरुजी असतात आणि शिष्य शिष्य असतो. ज्या योगानं तू माझी परीक्षा पाहण्याचं निमित्त केलं की माझ्या ठिकाणी आसक्ती आहे का, माझ्या ठिकाणी मी एवढं स्त्री राज्यात राहिलो, मला या सगळ्या वित्तेशना लोकेशना दारेशना चिकटल्या का काय, याची तू परीक्षा पाहत होतास. पण त्या योगानं मी सुद्धा तुझी परीक्षा पाहत होतो. हा सगळा भ्रम होता, माझं रडणं भ्रम होतं, माझा आकांत करणं भ्रम होता, माझ्या सगळ्या गोष्टी भ्रममय होत्या. आणि सगळ्या गोष्टी एवढ्या भ्रम होत्या की तू त्याला सत्य मानलं. आणि म्हणून माझ्या ठिकाणी कशाचीही आसक्ती नाही. मलाही माहिती होतं हे तू कशासाठी केलं, काय केलं, का तू मारलं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि
तेव्हा गोरक्षनाथ महाराजांना स्वतःची चूक लक्षात आली. आपण कोणाची परीक्षा घ्यायला चाललो? मत्स्येंद्रनाथजी महाराज त्रिराज्यात राहिले म्हणजे असे राहिले की ज्या पद्धतीने एखादा तेलाचा थेंब पाण्यावर असतो पण पाण्याचा स्पर्श त्या तेलाच्या थेंबाला होत नाही, त्याच पद्धतीनं तिथे ते राहिले पण त्या संसाराचा, तिथल्या त्या सगळ्या परिस्थितीचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. कारण ते योगियांचे योगी दादा गुरु मत्स्येंद्रनाथजी आहेत, साधे थोडीच ते काही, आणि त्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांची त्या ठिकाणी तो भ्रम दूर केला. आणि भ्रम दूर केल्याच्या नंतर अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी ते अनेक तीर्थयात्रा करतात. आणि मग तीर्थयात्रा करत असताना पुढे त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी एक चिंतन घडलं. प्रवास करतायत, प्रवास करता करता गोरक्षनाथ महाराज 32 शिराळे नावाच्या गावात आले. कोणतं? 32 शिराळे नावाचं गाव. त्या गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्याच्या नंतर नागपंचमीचा दिवस, आणि नागपंचमीच्या दिवशी गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागतात एका बाईच्या घरी. आणि भिक्षा मागायला उशीर होत होता, द्यायला उशीर होत होता. आणि गोरक्षनाथ महाराज म्हणाले, कागबाई काऊन उशीर होतो? ते म्हणाले, माई थांब थोडस, मी पूजा करते म्हणे. म्हणे कशाची पूजा करते? म्हणे नागाची पूजा करते. म्हणे कोणत्या नागाची करते? गोरक्षनाथ महाराजांनी पाहिलं, असे कागदावर काढून का? नाग कागदावर काढून असत्या का? मग मला पटकन भिक्षावा, तुझी पूजा बाकी का? मी 2 मिनिटात सगळे नाग बोलवतो, त्या नागाची काय तुला पूजा करायची? घंटा पटकन पूजा करून मला भिक्षा दे. आणि म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी एका मिनिटात तिथं 9 नागाचं प्राचरण केलं. खरे खुरे नाग आले. आणि आल्याच्या नंतर त्यांनी तिथं त्या 32 शिराळे गावामध्ये त्या नागाची पूजा त्या ठिकाणी केली आणि गोरक्षनाथ महाराजांना त्या ठिकाणी भिक्षा अर्पण केली. किती मोठा अधिकार आहे. आणि म्हणून आज सुद्धा नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागाचं दर्शन 32 शिराळे गावामध्ये होतं नागपंचमीच्या दिवशी. आणि मग ज्या अत्यंतिक ज्या तिथे एक अजून एक झाड आहे, आणि ज्या झाडाखाली गोरक्षनाथ महाराज राहिले त्या झाडाचं नाव आहे गोरखचिंच नावाचं झाड आहे. कोणतं? गोरखचिंच. आणि त्याला गोरखचिंच म्हणतात. त्याला असं चिंच आहे ती, पण ती वेगळी चिंच आहे, थोडीशी अशी मोठी असते थोडी. आणि या गोरखचिंचेचे फायदे काय आहेत? तर गोरखचिंचेचे फायदे जसं कोहळ असतं ना, त्याच पद्धतीनं गोरखचिंचेचे फायदे आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींना, घरावर दुष्ट बाधा होत नाही, नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, भिन्न भिन्न कार्यामध्ये यश संपादित होतं, आणि सगळ्या गोष्टी, मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, ह्या सगळ्या गोष्टी, त्या व्यवसाय प्रगतीवर जातो, ह्या सगळ्या गोष्टी त्या गोरखचिंचेमुळे घडतात. पण मग ती कधी आणावी, त्याचा थोडासा एक विधी आहे, त्याचा पूजा करावी लागते, अभिषेक करावा लागतो, आणि त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती ह्या फळांमध्ये, लक्षात ठेवा. कोहळ साधं जरी तुम्ही आणून बांधलं बरं का, तरी सुद्धा त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती आहे. ज्या पद्धतीने लोहचुंबक असतं की नाही, लोहचुंबक कसं आहे? तर लोहचुंबक जर लोखंडाकडे जर आपण पकडलं की लोखंडाला चिटकतं ना, ते का नाही चिटकत? चिटकतं. म्हणे जसं चुंबकीय शक्ती आकर्षित करून घेण्याची, तसं हे जे फळं आहेत, ह्या फळांमध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घेण्याची शक्ती आहे. म्हणून ह्या गोष्टी त्या ठिकाणी लावल्या पाहिजे, असल्या पाहिजे, त्यानं त्या गोष्टीचा फायदा त्या ठिकाणी होतो. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या. आणि मग असा दरकोस दरमुक्काम प्रवास ते त्या ठिकाणी करतात. गर्भगिरीची पर्वतरांगेमध्ये त्या ठिकाणी मत्स्येंद्रनाथजी महाराज झोळी वागवतात. झोळीमध्ये त्यांच्या स्त्री राज्यातून आणलेली एक सोन्याची वीट होती.
आणि सोन्याची वीट स्त्री राज्यामध्ये स्त्री राज्यातून आणली आणि स्त्री राज्यातून वीट आणल्याच्या नंतर रस्त्यानं चालले. चालता 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 गर्भगिरी जी पर्वत रांगे म्हणजे दंडकारण्यामध्ये घनदाट जंगल होतं. त्या घनदाट जंगलातून हे सगळे तिघ जण चालले. तिघ जण चालले. पुन्हा मच्छिंद्रनाथ महाराजांना गोरक्षनाथ महाराजांची परीक्षा घेण्याचा हेतू जागृत झाला आणि म्हणाले, हळूच म्हणायला लागले, म्हणाले गोरख काय? काही नाही, अरे घनदाट जंगल आहे बाबा, आणि या घनदाट जंगलात कोणी दरोडेखोर असले, कोणी आपल्याला मारलं लुटलं तर? गोरक्षनाथ महाराज म्हणतात, लुटायसारखं आहेच काय आपल्याकडे? आपण ऑलरेडीच लुटलेलं. काय आपल्याकडे? काही नाही, झोळ्याशिवाय नेऊन नेऊन काय नेईन माणूस, झोळी घेऊन देईन, काय आपल्याकडे? नाही म्हणाले, पण तरी भीती वाटते म्हणे बाबा मला. आता गोरक्षनाथ महाराजांनी पुन्हा विचार केला की एवढे मोठे महात्मा जे कशालाच घाबरले नाही. नाही म्हणाले, भूत सगळे सगळं कोणालाच घाबरले नाही, आणि आज या सगळ्या एवढ्या अरण्यामध्ये घाबरतायत ते. काय करावं? काहीतरी कारण असलं पाहिजे, त्याच्याशिवाय शक्य नाही. आणि मग काय विचारता, हळू 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 एका ठिकाणी गेले. गेल्याच्या नंतर तिथं सुंदर असा एक पोखरणी होती, म्हणजे एक उंबराचं झाड होतं आणि तिथे सुंदर झरा होता. ते म्हणाले, आता दुपारची मस्त विश्रांती इथे करू, थोडं फ्रेश होऊ. सगळ्यांनी आपल्या आपल्या झोळ्या लटकून ठेवल्या, पाणी पिले, विश्रांती केली. विश्रांती झाल्याच्या नंतर मग विश्रांती झाली. विश्रांती झाल्याच्या नंतर मग काय झालं की ते म्हणाले, एक काम कर, मला खूप भीती वाटते म्हणे बाबा गोरक्ष. एक काम करतो, मी काय करतो, मी आणि मेननाथ एका दुसऱ्या वाटेनं जातो आणि माझी झोळी तू घे, आणि तू घेऊन तू दुसऱ्या वाटेने आपण एका ठिकाणी भेटू. असं म्हणल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथजी महाराजांची झोळी उचलली. उचलल्यावर लागली जड. जड लागली तर पाहिल्याच्या नंतर होती त्याच्या सोन्याची वीट. वीट होती बरं का. आता विचार करा, वीट म्हणजे जवळपास 1 किलोच्या पुढंच असन मी तो म्हणतो. मोठी वीट होती. पाहिली, हा गोरक्षनाथ महाराजांना वाटलं याच्यामुळं महाराज म्हणतायत इथं चोर एकान दरोडे एकान नेली व चोरून, तर का करावं बाबा. मग त्यांनी काय केलं, त्यांनी घेतली वीट आणि दिली फेकून. आणि जिथं फेकली तिथे फेकल्याबरोबर तिथे स्वयंभू महादेवाचं स्थान निर्माण झालं, आणि त्या महादेवाला सोनेश्वर महादेव म्हणतात. आणि ज्या गावाचं नाव झालं सोनई, सोनईला ती वीट फेकली. एका नगर जिल्ह्यामध्ये सोनई नावाचं गाव आहे, सोनईला. आणि मग ती वीट फेकली. आणि मग काय विचारता, त्या सोनई गावाचंच ग्रामदैवत सोनेश्वर महादेव. आणि मग त्याच्यामध्ये दुसरा आपला दगड ठेवला, त्याच वजनाचा, चालले पुढं. मग नंतर पुन्हा मच्छिंद्रनाथजी महाराजांनी पाहिलं, माझी सोन्याची वीट कुठं गेली, माझी सोन्याची वीट कुठे, तुला काही माझं सुखच भगवाना, सुखच भगवाना. काय गोरक्षा, मी इकडून तिकडून आणली होती ती वीट, त्याच्यावर आपलं कसं तरी धकलं असतं. पुन्हा त्यांनी गोंधळ घातला. आणि गोंधळ घातल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराज म्हणाले, तुम्ही चला म्हणे, तुम्हाला सोन्याची वीटच लागते ना, चला. आणि म्हणून ते सोन्याची वीट आले एका पर्वतावर घेऊन, आणि भस्मची मुठी हातात धरली, आणि गंधर्वास्त्राचा प्रयोग करून कुबेराचं स्मरण करून सगळा पर्वतच सोन्याचा केला, सगळा पर्वत. आणि घ्या म्हणे महाराज, किती सोनं लागतं, हजारो विटा म्हणे त्याच्यात, हजारो, एकच नाही. आणि मच्छिंद्रनाथजी महाराज म्हणाले, बाळ तू असताना मला त्या सोन्याच्या विटेची काय किंमत, काहीच नाही. म्हणाले, तू खरं सोनं तूच आहे म्हणे, हे का नाही. आणि मी सहज तुझी परीक्षा पाहिली, तुझी ममता गेली का नाही, तुझं कशात आसक्ती राहिली की नाही. एखादा असता तर ती वीट फेकून दिली असती का, सहजासहजी दिली असती का? नसती ना, नसती फेकून दिली. नाही बाई बाबा सोन्याची, बाबा अजून जपून ठेवली असती. पण त्यांना आसक्तीच नव्हती त्याच्यात, त्यांनी पाहिल्याबरोबरच फेकून दिली, कशाचीच आसक्ती नव्हती त्यांना. आणि म्हणून तर ज्ञानोबाराय सुद्धा गोरक्षनाथ महाराजांना विषय विस्पंदक वीर असं एक उपाधी देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्या वेळेला शेवटच्या अध्यायामध्ये स्वतःची परंपरा सांगतात,
त्याच्यामध्ये गोरक्षनाथांना अत्यंत उच्च कोटीची उपाधी देतात, कारण साधे नाहीयेत गोरक्षनाथ महाराज. सगळा डोंगर सोन्याचा केला आणि डोंगर सोनं घ्या म्हणाले सोनं. त्या म्हणाले नागत नाही बाबा. मग कशाला आणली होती वीट मग तिकडून इकडं? काही नाही म्हणाले महाराज, आपल्याला काय साधू लोकांचं काय असतं म्हणे भंडारा, दुसरं काय, साधू लोकांचा भंडारा. आता आपण जर आखाड्यामध्ये जर गेलो ना, बरं का, आखाड्याचा आता जास्त संबंध नाही आपल्याकडे, पण जर आपण आखाड्यात जर गेलो तर आखाड्यातल्या महाराज लोकाला काही लागत नाही दुसरं, भंडारा. बस इतने साधु आने वाले, 100 साधु है, 200 साधु है, 300 साधु है, प्रत्येक साधु का भंडारा करना है, इतना तेल भेज दो, इतना घी भेज दो, इतना ये भेज दो, प्रत्येक की दक्षिणा भेज दो, बस भंडारा. कुंभमेळ्यात तर एवढे भंडारे राहतात, प्रत्येक आखाड्यात वेगळे भंडारे, आणि देणारा पण ट्रकानं येतं डायरेक्ट तिथं. तिथं काही असं एक डब्बा आणि 2 डबे असं नाही, डायरेक्ट ट्रकानं माल उतरतो. डायरेक्ट तूप पण तेल, कुठून येतं कुठं जातं कोण देतं काही माहित नाही, पण येतं. आणि भंडाऱ्याचं खूप महत्व साधू समाजामध्ये, बरं का, खूप महत्व. अन्नदान, आणि अन्नदानासारखं दानच नाही दोन तर, कारण अन्नदान एवढं श्रेष्ठ दान आहे की आत्म्याला तृप्त करण्याची शक्ती अन्नातच, लक्षात ठेवा, पैशात पण नाही. एखाद्याला जर भूक लागलेली असली ना, खरं बरं का, खरं जर भूक लागलेली असली ना, त्याच्या समोर तुम्ही पैसे देतो, बरं पैसे नको देऊ बाबा, जेव घाल, पाहिजे मला पैसे नाही लागत, जेव घाल, आत्मा तृप्त कर. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. आणि म्हणून आपल्याला काही नाही म्हणाले, एवढी वीट एवढ्याच करता आणली होती, भंडारा करायचा म्हणे. आपल्याला भंडारा कसा करायचा, साधा सुद्धा नाही करायचा म्हणे, सगळे आणायचे, सगळे बोलवायचे. एवढंच ना म्हणे महाराज, लगेच भंडारा. म्हणून लगेच त्यांनी गंधर्वास्त्राचा प्रयोग केला. सगळे गंधर्व खाली उतरले. त्यांना सांगितले, काम करा म्हणाले, स्वर्गात सांगा, पाताळात सांगा, सगळ्या लोकाला सांगा म्हणे भंडारा आहे म्हणून. मच्छिंद्रनाथ महाराजांनी आयोजित केला, सगळ्यांना तुम्हाला तिथे यायचंय. आणि अशा पद्धतीनं सगळा मोठा भंडारा झाला त्या गर्भगिरी पर्वतावर. आणि गर्भगिरी पर्वतावर तो एवढा मोठा भंडारा झाला. सगळे नाथजती आले, सगळे साधू आले, सगळे 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 आले. आणि तिथे साक्षात सगळ्या अष्टसिद्धी पाणी भरायला होत्या, सडा संमार्जन करायला, रांगोळ्या काढायला, वाढायला, सोन्याची ताटं, असं सगळं 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 सगळं. आणि मग सगळ्यांना दक्षिणा द्यायची, सगळं भरपूर द्यायचं. आणि मग गोरक्षनाथ म्हणाले कुबेराला, हे पर्वत जा म्हणे सगळा सोन्याचा घेऊन तुम्हीच, आणि आम्हाला सगळे कपडे लत्ते पाठवून द्या. कुबेर म्हणाला, हे राहू द्या इथंच, तुम्हाला काय लागतं मला फक्त सांगा, मी तुम्हाला सगळं देतो म्हणे. कुबेरानं सगळी वस्त्र पुरवली, माळे पुरेला, माणिक रत्न, ज्याला जे पाहिजे ते, नाही म्हणायचं कामच नाही. आणि अशा पद्धतीनं सगळं मोठा यज्ञ असं सगळं त्या ठिकाणी गर्भगिरीवर केला, मोठा भंडारा त्या ठिकाणी केला. आणि केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अत्यंत गर्भगिरी पर्वतावर त्या ठिकाणी साधने करता मत्स्येंद्रनाथजी महाराज त्या ठिकाणी राहिले. आणि मत्स्येंद्रनाथजी महाराज तिथे राहिल्याच्या नंतर सगळे नाथजती त्या गर्भगिरीच्या पर्वत रांगामध्येच त्या ठिकाणी राहिले. आणि सगळा भंडारा होऊन सगळे जण वापस गेल्याच्या नंतर साक्षात भगवान महादेव सुद्धा तिथे राहिले. आणि राहिल्याच्या नंतर कशाच्या रूपात राहिले तर वृद्धेश्वर या स्वरूपामध्ये राहिले, ज्यांना आपण म्हातारा देव म्हणतो, वृद्धेश्वर. हे का नाही, आता वृद्धेश्वर देवस्थान जर कोणी आपण कायम जर तिकडे जाणारा असो तर आपल्या लक्षात येईल कुठे वृद्धेश्वर, हे का नाही. जो कोणी पैठण, मोहटादेवी, मढी, मालंबा, हे का नाही, त्याच्यानंतर खाली आल्यावर सगळ्यात शेवटचं देवस्थान म्हणजे वृद्धेश्वर. वृद्धेश्वराचं दर्शन, ते वृद्धेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे, जे लिंग आहे, ते लिंग अत्यंत त्या ठिकाणी साक्षात स्वयंभू प्रकट झालेलं. आणि स्वयंभू प्रकट झालेलं ते ज्योतिर्लिंग म्हणजे साक्षात महादेव. आणि त्याच्यावरचं लिंग काही साधं आपल्याला साधं लिंग असं गोल लिंग नाही, त्याचं त्या ठिकाणी असं अशा त्या ठिकाणी असं छोटे 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 असे रुद्राक्षाच्या अशा गाठी याव्या तसं असं टेकाड झालेलं उंच ते असं लिंग आहे त्याच्यावरचं. आणि ते लिंग दरवर्षी वाढतं, एवढा त्याचा महात्म्य त्याचा आहे. आणि त्या गर्भगिरीच्या पर्वतरांगेमध्ये त्या ठिकाणी साक्षात वृद्धेश्वर स्वरूपामध्ये, म्हातारदेव स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ते राहिले.
आणि अशी ही दैदिप्यमान त्या ठिकाणी अनेक कथा त्या ठिकाणी घडतात. आणि घडत असताना त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज असं म्हणतायत, ते म्हणाले एक दिवस मच्छेंद्रनाथजी महाराज पुन्हा गोरक्षनाथ महाराज म्हणाले, एक काम कर की तू काय कर, आजपासून हे उपासना कर, ते उपासना कर, ह्या तीर्थयात्रा कर, त्या तीर्थयात्रा कर, हे असं करते तसं करते तसं कर, असं सगळं त्यांना सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते म्हणाले, गुरुजी तुम्ही मला आहे ना आता काही सांगू नका, मला जे आहे मला तुम्ही काही सांगू नका. म्हणाले माझं आता फक्त निरंजनातच ध्यान आहे आणि त्याच्यामुळे मला बाकी काहीही नाही. म्हणून गोरक्षनाथांनी काही पद सुद्धा लिहिलेली आहेत, हिंदी पदावली त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये एक सुंदर असं पद त्यांचं आहे, ते थोडस अवघड जरी म्हणायला, म्हणजे गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊ जी, दूजे के संग न जाऊ जी, दुख न जानू दर्द न जानू, ना कोई वैद्य बुलाऊ. ते म्हणाले मला तुम्ही काहीही सांगू नका, मला दुःख मला माहित नाही, मला कोणते दर्दही माहित नाही, मला कोणता वैद्य डॉक्टरही माहित नाही, मला कोणी माहित नाही. आणि ते म्हणाले सद्गुरु नावाचे वैद्य मला एवढे मोठे मिळाले की ते अविनाशी असलेले वैद्य मला मिळाले आणि आता मला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. दूजे का संग नहीं जानू जी, गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊ जी, दूजे के संग नहीं जाऊ जी, मी दुसऱ्यांबरोबर जाणार नाही, मला काही माहित नाही. मला गंगा ना जाऊ यमुना ना जाऊ, गंगा न जाऊ जमाना न जाऊ, ना कोई तीर्थ नहाऊ जी. म्हणाले मला गंगा माहित नाही, मला यमुना माहित नाही, मला कोणत्या तीर्थामध्ये मला स्नानही करायचं नाही. तर म्हणाले सगळी तीर्थ आपल्या ह्या शरीरामध्ये 68 तीर्थ है घट भीतर, आणि तिथेच मी मलमल न्हाऊ जी, दूजे के संग न जाऊ जी. माझ्या शरीरामध्ये 68 तीर्थ आहेत म्हणून मी दुसऱ्याच्या सोबत जाणार नाही. कहे गोरख जी हो सुना हो, कहे गोरख जी हो सुना हो मच्छंदर में, हो मच्छंदर में, ज्योति में ज्योति मिलाऊ जी, ज्योति में ज्योति मिलाऊ जी, सदगुरु के मैं शरण गए, सदगुरु के मैं शरण गए गुरुजी, एक निरंजन ध्याऊ जी गुरुजी, एक निरंजन ध्याऊ जी जाओ ये गुरुजी, एक निरंजन ध्याऊ, एक निरंजन ध्याऊ जी, दूजे के संग न जाऊ मी. सुंदर पद आहे गोरक्षनाथ महाराजांचं. आणि हे पद एवढं सुंदर आहे बरं का. तुम्ही तुमच्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये यूट्यूब आहे, त्या यूट्यूबमध्ये जाऊन ऐका. आणि पंडित शौनकजी अभिषेकींनी गायलेला हा सुंदर अभंग आहे बरं का. त्यांनी तुम्ही ऐका.
आपल्या मागच्या वर्षी फुलंब्रीला आले होते शौनकजी, आणि त्यांनी आपल्या इथे फुलंब्रीला हा सुंदर पद म्हटलं होतं एक गोरक्षनाथाचं, खूपच सुंदर शौनकजींनी. म्हणजे ज्याला म्हणजे भाव विभोरता काय असते, अंगावर काटा उभा राहतो महाराज. आणि शास्त्रीय संगीतच असं आहे की ते अंगावर काटा उभा करणार आहे. काय ते शब्द आहेत ना, आणि त्या शब्दाला त्या स्वरांचा अलंकार म्हणजे सोनं तर सोनंच आहे, पण त्या सोन्यात एखादा हिरा असल्यावर काय आहा बोट असं चमकतं महाराज. ऐकले 4 लोकांमध्ये नसलं कोणी पाहत तर बळजबरी दाखवतो आपण, पाय माय हिरा आहे माझ्या. ऐक नाही, चमकतच महाराज. तसंच हे काय नाही, सुंदर असं काय शौनकजींनी. म्हणून तुम्ही ते ऐका एकदा युट्यूबला ते पद, बरं काय सुंदर आहे. एक निरंजन ध्याऊ जे गुरुजी, दुजे के संग न जाऊ. सुंदर पद गोरक्षनाथ महाराजांचं आहे. अशा अनेक पदावली त्यांच्या त्या ठिकाणी आहेत. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या अनेक दिव्य कथा त्या ठिकाणी, अनेक त्यांनी प्रवास केला, संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला, अनेकांना अनुग्रहित केलं, आणि अनेकांना अनुग्रहित करून त्या ठिकाणी सगळी नाथ संप्रदायाची मोठी परंपरा त्यांनी त्या ठिकाणी चालवली. अनेक वाद केला, अनेक विवाद केला, धर्माची संस्थापना त्या ठिकाणी केली, धर्म वाढवला. या सगळ्या गोष्टी त्यांनी केला. कारण नुसता धर्म रस्त्यानं चालता चालता काही एकच रस्ता थोडी लागतो काही, आहे का नाही. एखादा देवदेव करणारा जर असेल तर तो त्याला सरळ लोक देवदेव करू देता का? हा, सरळ करू देता? नाही करू देत ना, नाही करू. सगळ्याचाच अनुभव आहे, करू देत नाही महाराज. त्याला काही ना काहीतरी आडकाठी येते, काही ना काहीतरी लोक बोलतात, आणि काही ना काहीतरी सगळ्या गोष्टी घडत असतात, आहे का नाही. तसं त्या काळामध्ये तो जो जेव्हाचा त्यांचा काळ होता, त्या काळामध्ये गोरक्षनाथ महाराजांनी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टींना डावललं, सगळ्यांवर विजय मिळवला. कशानं? सिद्धांत प्रतिपादित करून. आणि म्हणून त्यांनी सिद्धांत मांडला. काय सिद्धांत मांडला? तो पिंडी हेच ब्रह्मांडी आहे, आणि ब्रह्मांडात जे आहे तेच ह्या पिंडामध्ये आहे, हा सिद्धांत त्यांनी मांडला. नाथ संप्रदायाचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, माऊली ज्ञानोबाराय सांगतात. आणि तोच सिद्धांत पुढे घेऊन माऊली ज्ञानोबारायांनी पुढे प्रचार केला. अद्वैत सिद्धांत म्हणजे जे ह्या शरीरामध्ये आहे तेच ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये बाहेरही तेच आहे, आणि जे बाहेर आहे तेच ह्या शरीरामध्ये. आपल्या शरीरामध्ये 5 तत्व आहेत. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जलतत्व आहे, आपतत्व आहे, आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे, वायू तत्व आहे, आपल्या शरीरामध्ये अग्नी तत्व आहे. सगळी तत्व आपल्या शरीरामध्ये आहे का नाही. कशी आहे? भूक लागल्याच्या नंतर अग्नी पेटतो की नाही पोटामध्ये, उष्णता आपल्या शरीरात आहे की नाही. हा, माणसाचं शरीर थंड कधी पडतं? कधी? गावाला गेल्यावर, आहे का नाही. शेवटची स्टेप आहे, लोकांना हात लावला थंड पडेल बर का, आता डॉक्टरला बोलवायची गरज नाही, आहे का नाही. तसंच थंड पडलं म्हणजे शरीरातली उष्णता संपली. अग्नितत्व आपल्या शरीरात आहे. जलतत्व पाणी आहे आपल्या शरीरात, आहे की नाही. आणि स्थूल शरीर आहे आपलं, हे सगळं दिसतं डोळ्याला, म्हणून पृथ्वी तत्व आहे. आपतत्व वायू तत्व, आपण श्वास घेतो आहोत, हे वायू तत्व आहे का नाही. आपल्याला आलेला सुगंध कळतो, दुर्गंध कळतो, हे वायू तत्व आहे. सगळी पंचही तत्व, पंचभूतांनी बनलेला हा देव, पंचही तत्व आपल्या शरीरामध्ये आहे. आणि हे पंचतत्व बाहेर पण आहे. अग्नी बाहेर पण आहे, पृथ्वी बाहेर पण आहे, आणि ते आपल्या शरीरात पण आहे. आपल्या शरीरामध्ये पुन्हा 72,000 नाड्या आहेत. 72,000 नाड्या. त्याच्यातल्या मग पुन्हा एक नाडी चालू आहे, सुषुप्ती. एडा आणि सुषुप्ती नावाची चालू आहे. एडा आणि पिंगला नावाच्या नाड्या बंद आहेत, कारण अज्ञानी असल्यामुळे. योगिक प्रक्रिया आहे ती. जेव्हा चालू होते तेव्हा एडा आणि पिंगला जेव्हा नाडी चालू होते तेव्हा शरीरातली कुंडलिनी जागृत होते, आणि मग ती जागृत झाल्याच्या नंतर ती कुंडलिनी मग वर ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, सहस्त्रधारापर्यंत जाते. अशा पद्धतीनं शरीरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. असो, त्याच्यामुळे पिंड पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी असा त्यांनी त्या ठिकाणी सिद्धांत मांडला.
आणि मांडल्याच्या नंतर संपूर्ण भारतवर्षामध्ये खूप मोठं कार्य त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि जागोजागी त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी अनेक धर्मकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग सांगत असताना पुढे धुंडीसूत मालूकवी चरित्र सांगत असताना त्या ठिकाणी पुढे भरतरीनाथ महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी सांगतात आणि त्या ठिकाणी ते चरित्र ऐकण्यापूर्वी 2 मिनिटं भजन करूया आणि लगेच त्या ठिकाणी आपण भरतरीनाथ महाराजांच्या चरित्राकडे वळूया. आई गे म्हणतात आई गे आई गे तुम्ही म्हणतात नाही हा धाव हे धावगणी आई चंद्र धावगणी आई आता पातसे काही आता पातसे काही आता पातसे काही धाव गई आई धाव गई आई आता पातसे काही आता पातसे काही आता पातसे काही करावी शीतल मन करावी शीतल मन करावे शीतला मन करावे शीतला बहु झाली हाळ हाळ बहु झाली हाळ हाळ हे आई हे आई हे आई धावगाली आई आई धावगाली आई आता पाताचे काही आता पाताचे काही आता पाताचे काही धाव गई आई धाव गई आता पाताचे काही आता पाताचे काही आता पाताचे काही तुका मने डोई 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 तुका मने डोई
तुका म्हणे डोई तुका म्हणे डोई करा ठेविना मी पायी करा ठेविना मी पायी करा ठेविना मी पायी करा ठेविना मी पायी आता पाताचे काही आता पाताचे काही आता पाताचे काय पाताचे काय पाताचे काय सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि अशा पद्धतीनं कवी त्या ठिकाणी सांगतायत की भर्तरीनाथ महाराजांचा जन्म कसा अवतार कसा झाला. इकडे मित्रावरुणी म्हणजे भगवान सूर्यनारायण आणि भगवान सूर्यनारायणांचं तेज त्या ठिकाणी ह्या पृथ्वी तलावावर पडलं आणि पृथ्वी तलावावर पडत असताना त्या ठिकाणी त्याचे दोन भाग त्या ठिकाणी झाले आणि त्या ठिकाणी एक लोमाश नावाच्या आश्रमामध्ये एक भाग पडला त्या तेजाचा आणि तिथे पडल्याच्या नंतर तिथं अगस्त्य नावाच्या ऋषींची तनु निर्माण झाली आणि दुसरा जो तेजाचा भाग होता तो कौलिक नावांच्या ऋषींच्या आश्रमामध्ये पडला आणि तिथेच भर्तरीनाथांचा अवतार झाला. ती कथा येते. आणि मग कौलिक नावाचे ऋषी भिक्षा मागण्याकरता भिक्षापात्र घेऊन बाहेर पडले. बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी असं अंगणामध्ये ते भिक्षापात्र ठेवलं आणि घराला कुलूप लावायचे म्हणून कडी टाळं लावायचं म्हणून घर बंद करायचं म्हणून ते घर बंद करायला लागले. आणि घर बंद करत असताना तेवढ्यातच ते तेज होतं ते तेज त्या भिक्षापात्रामध्ये येऊन पडलं आणि ते तेज भिक्षापात्रात पडल्याच्या नंतर त्यांनी ते भगवान सूर्यनारायणाचं तेज बघितलं आणि कौलिक ऋषींच्या लक्षात आलं की हे तेज साधं सुद्धा नाहीये तर ते साक्षात सूर्यनारायणांचं तेज आहे. आणि याच्यामध्ये पुढे द्रुमिल नावाचे अवतार नारायण याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करून त्या ठिकाणी ते अवतार ग्रहण करणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तो जो भिक्षापात्र जे होतं तसंच त्यांनी तिथे जपून ठेवलं आणि जपून ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला खूप दिवस लोटल्याच्या नंतर ही पार त्रेतायुगातली गोष्ट पुढे द्वापार गेला पुढे कलियुग लागला आणि कलियुग लागल्याच्या नंतर पुढे कौलिक ऋषींनी ते भिक्षापात्र घेतलं आणि भिक्षापात्र घेतल्याच्या नंतर मंदराचल नावाचं एक पर्वत आहे त्या मंदराचल पर्वताच्या एक गुहा होती त्या गुहेजवळ ते भिक्षापात्र त्या ठिकाणी ठेवलं. आणि मग पुढे कलियुगाची सुद्धा 3000 वर्ष लोटली आणि पुढे भगवंताच्या प्रेरणेनं त्याच्यामध्ये द्रुमिल नारायण त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या भिक्षापात्रातच ते त्या ठिकाणी वाढायला लागले. आणि वाढायला लागल्याच्या नंतर नियमानुसार त्या ठिकाणी 9 मास पूर्ण झाले आणि 9 मास पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपोआपच तिथे एक सिद्ध पुतळा निर्माण झाला आणि सिद्ध पुतळा निर्माण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आजूबाजूला मधुमक्षिकेंचं जाळं होतं आणि वरतून आपोआप नियतीनंच एक दगड आपोआप खाली आला आणि ते आपोआप आल्याच्या नंतर भिक्षापात्र एकीकडे झालं आणि ते मधुमक्षिकेचं पोळं एकीकडे झालं आणि अशा पद्धतीनं तिथे भर्तरीनाथ महाराजांचा अवतार त्या भिक्षापात्रामध्ये झाला. भर्तरीनाथ भगवान की जय. आणि अशा पद्धतीनं भर्तरीनाथ महाराजांचा अवतार झाला. अवतार झाल्याच्या नंतर तेवढ्यात त्या जंगलामध्ये एक हरिण आलेली होती. ती हरिण सुद्धा नुकतीच प्रसव झालेली होती पण प्रसव होताना तिचं लक्ष नव्हतं की आपल्याला नेमकं किती बाळ झाली म्हणून किती पाडसं झाली म्हणून. आणि म्हणून तिनं असं मागं वळून पाहिलं त्यांच्यात भर्तरीनाथ ते छोटंसं बाळ तेही सामील होऊन घेतलं आणि सामील झाल्याच्या नंतर तिला असं वाटायला लागलं की हे बाळ पण माझंच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भर्तरीनाथ महाराज सुद्धा त्या हरणीच्या कळपामध्ये वाढायला लागले. आणि काय असतं मुक्या प्राण्यांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात हेच ह्या चरित्रातून आपल्या लक्षात येतं.
आणि निस्वार्थ प्रेम कसं करावं तसं पाहिलं तर बरं का, हरणीमध्ये मनुष्याच्या देहामध्ये काही फरक आहे का? किती फरक आहे हे कडे. माणसाचं बाळ कसं दिसतं, हरणीचं बाळ कसं दिसतं, किती फरक आहे हे कडे. ह्या हरणीला नसल कळालं का? कळालं म्हणाले महाराज, कळालं. पण निस्वार्थ प्रेम कसं करावं हे हरणीकडून शिकावं. तिला वाटलं हे तान्हं बाळ आहे, याला इथं कोणी नाही आणि मीच त्याची आई होते, हे हरणीला कळालं. पण चांगल्या चांगल्या माणसाला कळत नाही म्हणाले. मी नेहमी सांगतो, माऊली ज्ञानोबारायांच्या पाठीमागं जाण्याचं धाडस रेड्यानं केलं, पण माणसानं केलं नाही. रेड्यानं केलं, रेड्यानं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमयच्या मुखे बोलवेला बोलवेला, वेदमयच्या मुखे बोलवेला बोलवेला, वेदमयच्या मुखे बोलवेला. काय सांगू देवा ज्ञानोबाची महती, देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमयच्या मुखे बोलवेला बोलवेला, वेदमयच्या मुखे बोलवेला बोलवेला, वेदमयच्या मुखे बोलवेला. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून रेड्याला कळालं हे कुणाच्या मागं जावं म्हणाले, आणि तो रेडा ज्ञानोबारायांच्या पाठीमागे केला, आणि त्या रेड्याची सुद्धा समाधी झाली म्हणे महाराज. रेड्याची 4 पाया, तसं म्हणतो आपण रेडा निर्बुद्ध असतो असं म्हणतो की नाही आपण. एका रेड्याला काही समजत नाही, म्हणतो कशाच्याच कामाचा नाही. पण तोच रेडा ज्ञानोबारायांची संगत प्राप्त झाली आणि साक्षात समाधी त्याची झाली. खूप महत्वाची गोष्ट आहे. असो. आणि मग हरणीनं भर्तरीनाथ महाराजांचा सांभाळ केला. हळूहळू भर्तरीनाथ महाराज त्या हरणीच्या कळपात वाढायला लागले. हळूहळू जंगलातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात यायला लागल्या, सगळ्यांची भाषा कळायला लागली, सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. आणि मग एक दिवस काय झालं, जंगलामध्ये असेच फिरता फिरता सगळ्या कळपात ते फिरत होते, आणि फिरता फिरता एक दिवस रस्त्यानं त्या ठिकाणी एक जोडपं त्या ठिकाणी चाललेलं होतं, आणि त्यांचं जयसिंग आणि रेणुका नावाचं एक जोडपं होतं. रस्त्यानं चाललं होतं. रस्त्यानं चालता चालता त्यांनी पाहिलं, अरे मनुष्याचं बालक दिसतंय, अरे इकडं काय करतं एवढ्या जंगलात घनदाट. त्यांनी पाहिलं आणि पटकन त्याला पकडलं, पकडून त्याला कड्यावर घेतलं, आणि कड्यावर घेतल्याच्या नंतर त्याला जिथं ते राहत होते तिथं घेऊन गेले. आता ते लहानाचं मोठंच हरिणीमध्ये झालं, त्याच्यामुळे त्याला काही माणसंच कळत नव्हते, माणसाला पाहिलेलंच नव्हतं. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं हाच परिवार आहे आपला, त्याला बोलता येईना, ते आपलं नुसतं बे 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 हरणीसारखं वरडत जाय. काय करावं, हरणीला पाहिलं बाबा माझ्या पाडसाल नेलं, कोणी पाडसाल नेलं, काय करा काय करा, कारण तिला माणसावर भरोसा नाही आहे का नाही. काय माणसाची बुद्धी कधी खराब होईल काय सांगता येतं आहे का नाही, तिला माणसावर भरोसा नाही. मग आता शेवटी जयसिंगानं नेल्याच्या नंतर मग आता हळूहळू ते तिथं त्यांनी त्याच्यावर खूप जीव लावला, प्रेम लावलं. मग तिथं ते बालक लहानाचं मोठं झालं, आणि हळूहळू त्या हरणीच्या कळपाचा त्याला विसर पडला. विसर पडल्याच्या नंतर ते बालक मोठं झालं. मोठं झाल्याच्या नंतर पुन्हा थोडं हळूहळू दिवसामागं दिवस जात होते, आणि कालांतरानं रेणुका आणि जयसिंग त्या ठिकाणी त्यांना सुद्धा एका दरोडेखोरांनी ठार केलं. ठार केल्याच्या नंतर त्यांची संपत्ती लुटून नेली. पुन्हा भर्तरीनाथ एकटे पडले. भर्तरी एकटा पडला, आणि एकटे पडल्याच्या नंतर त्यांचं भर्तरी नाव कसं ठेवायचं हे जयसिंगाला एकदा साक्षात महादेवांनी सांगितलं की याला भर्तरी, या भर्तरी असं त्यांनी आवाज दिला, आणि त्यानं तो ऐकला की ह्या बालकाला साक्षात शिवलिंगातून आवाज येतोय, या भर्तरी, म्हणजे हा कोणीतरी सिद्ध पुरुष असला पाहिजे, म्हणून त्याचं नाव त्यांनी भर्तरी ठेवलेलं होतं. आणि मग पुढे यांचाही मृत्यू झाला. भर्तरी एकटा पडला. एकटा पडल्याच्या नंतर काय करावं, आणि म्हणून शेवटी तिथं काही व्यापार करणारे काही लोक आले. व्यापार करणारे लोक म्हणाले बाबा आम्ही ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात व्यापार करतो, तूही चाला आमच्या बरोबर, तुलाही तेवढाच सहारा मिळाला. आता याला कोणीच नव्हतं. हा म्हणाला ठीक आहे चला, म्हणून तो त्यांच्या बरोबर आला. त्यांच्या बरोबर आल्याच्या नंतर
त्या ठिकाणी उज्जैन नावाच्या नगरीमध्ये सगळे व्यापार करणारे थांबले. आणि थांबल्याच्या नंतर बरोबर असे सगळे शेकत बसले. शेकत बसल्याच्या नंतर थंडीचे दिवस शेकत बसले. अचानक कोल्हे ओरडायला लागले. कोल्हे ओरडायला लागल्याच्या नंतर भर्तरीनाथांना ते सगळी भाषा कळत होते. हे कोण रडू लागले आज, नाही का, कशामुळे हे ओरडत आहेत. ते म्हणाले एक काम करा, म्हणाले सावध राहा सगळे, आता इथं आपल्यावर दरोडा पडणार आहे मोठा, त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काही माल असेल सगळा तो गुप्त ठिकाणी ठेवा आणि हातामध्ये लाठ्या काठ्या शस्त्र घेऊन उभे राहा. हल्ला झाल्यावर आपण त्यांच्यात भारी पडलो पाहिजे, असावध राहू नका. त्या म्हणाले तुला कसं काय कळलं? काही नाही म्हणाले, आपल्याला सिग्नल नाही मिळालं का आधी, आहे का नाही. म्हणून प्राण्यांना माणसांच्या पेक्षा अधिक जास्त लवकर कळतं, लक्षात ठेवा. एखादी घटना घडायची असले तर तास 2 तास आधी त्यांना एखादी गोष्ट कळते. आणि म्हणून आता याच्या मागे विज्ञान आहे, हे अंधश्रद्धा नाही, हे विज्ञान आहे सगळं. आणि अशा पद्धतीनं सगळं झालं. ते आले, हे सावध होते, त्यांनी त्या दरोडेखोरांना पळून लावलं. त्याला खूप आनंद वाटला, वा वा असा माणूस हिरा भेटला म्हणे आपल्याला. आणि मग नंतर हे सगळं ऐकत होता, बोलणं त्यांचं सगळं ऐकत होता त्या राज्याचा रक्षण करणारा विक्रमादित्य, विक्रम नावाचा एक पहारेकरी होता. तो सगळं ऐकत होता, हे सगळं भर्तरीनाथांचं चरित्र. त्याला वाटलं अरे काय माणूस आहे, त्याला कोल्ह्याची भाषा कळते, वाघाची, लांडक्याची, सगळ्याची भाषा कळते, असा माणूस आपल्याकडे पाहिजे. काही जरी केलं तरी आपल्याकडे हा माणूस पाहिजे, असा विचार तो करत होता. मग त्याच्यानंतर पुन्हा ते दरोडेखोर चालले गेले. 2 घंट्यानं पुन्हा कोल्हे ओरडले. म्हणाले आता काहून ओरडले कोल्हे? ते म्हणाले आता ओरडण्याचं कारण म्हणाले एक दक्षिणेकडून उत्तरेकडे एक राक्षस चाललेला आहे म्हणे. आणि तो राक्षस चाललेला आहे, त्या राक्षसाचा जो वध करील, वध केल्याच्या नंतर त्याला 4 रत्न मिळतील, मौल्यवान रत्न स्वर्गातले. आणि जो त्याला मारील त्याचा टिळा जो कपाळी लावील आणि ते 4 रत्न त्याला मिळतील म्हणे. आणि हे ऐकलं त्या विक्रमानं ऐकलं. आणि म्हणून तो विक्रमाला वाटला आता आपण त्या राक्षसाला मारू, म्हणून तो तिथे गेला. त्या राक्षसाला त्यानं मारलं. मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते 4 रत्न त्यांनी ग्रहण केले. ग्रहण केल्याच्या नंतर तिथला जो जकातदार होता, म्हणजे कर घेणारा जो अधिकारी होता, त्या कर घेणाऱ्या अधिकाऱ्याकडे गेला आणि म्हणाले काम करा. म्हणाले महाराज काय काम आहे? काही नाही म्हणाले, मी राज्याचा सेवकच आहे, माझं एक काम असं आहे, इथं काही व्यापारी मंडळी आलेले आणि त्या व्यापारीमध्ये भर्तरी नावाचा एक व्यक्ती आहे बरं का, त्या व्यक्तीला आपल्या गावात ठेवून घ्या म्हणे, आपल्या गावाला असं रत्न पाहिजे म्हणे. म्हणजे पाहिजे मग पण ते लोक कशी देतील म्हणे आपल्याला, त्यांचा माणूस येतो ते कसे देतील? काही नाही म्हणाले, एक काम करा तुम्ही काहीतरी करा म्हणे, तुम्हाला त्याच्या मोबदल्यात मी तुम्हाला एक रत्न देईल, तुम्हाला पैसे देईल, सोनं देईल असं सांगितलं. बरं म्हणे ठीक आहे सकाळी. म्हणून त्याचा जो व्यापाऱ्यांचा प्रमुख होता त्याला बोलवलं, इकडे ये म्हणे. म्हणे तुमच्या याच्या टोळीत कोणी भर्तरी आहे का? आहे म्हणे महाराज. काय काम आहे? म्हणे तसा काही कामाचा नाही म्हणे, तो काही काम तर काही करत नाही म्हणे, पण आहे सोबत आहे, रोज आपलं जेवण करतो असं राहतो म्हणे. बरं मग इथं ठेवलं काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? कसं ठेवावं म्हणे आता? अरे काही नाही म्हणे, ठेव म्हणे, यावर्षी कर नाही घेणार म्हणे तुमचा मी. त्याला बरं वाटलं आपला कर घेणार नाही भर्तरीमुळे, राह म्हणे बाबा. मग तो जकातदार घरी आला, तो म्हणाला एक काम कर, आणि तू आता काय कर म्हणे, इथंच राह म्हणे उज्जैनी नगरी, तिथं राह म्हणे. आता तू काय कर, इथं राहा, इथं राहिल्याच्या नंतर आम्ही पुढच्या वर्षी येऊन तुला घेऊन दो, तोपर्यंत इथं राह म्हणे तू. आणि मग अशा पद्धतीनं भर्तरी त्या उज्जैन नगरीत राहायला लागला. राहायला लागल्याच्या नंतर जकातदार म्हणाले एक काम कर, तुझं इथं काही काम नाही, इथं काय करतो म्हणे, इथं काय मी आहे म्हणे, कर गोळा करतो सगळ्या लोकांची, इथं काही राहू नको, तू काम कर म्हणे. राज्याचा आपला सेवक आहे विक्रम नावाचा, त्याच्या घरी जाय म्हणे. आता ते तिथंच पाठवायचे होते, हे सगळं नियोजन चालू होतं. आणि म्हणून त्या विक्रमाच्या घरी पाठवलं. पाठवल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथे विक्रमाची आई सुद्धा राहत होती. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते तिथे गेले. तिथं सुंदर असं हे झालं. त्याच्यानंतर पुन्हा कथा येते, हा विक्रम कोण आहे, त्याच्यानंतर विक्रमाचा जन्म कसा झाला, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता याच्यामध्ये विक्रमाची आई सत्यवती आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गाढवाचं लग्न हे ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे बरं का. तर आता त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी पाहिजेत अशा नाहीत, पण गाढवाचे लग्न हे कन्सेप्ट जी आहे ती नवनाथ भक्तिसार ग्रंथातून घेतलेली, हे लक्षात ठेवा.
म्हणजे ते इथून तयार झालेलं. आणि मग सत्यवर्म्याची मुलगी, राजा सत्यवर्म्याची मुलगी सत्यवती आणि सुरोचन नावाचा गंधर्व आणि चित्रवर्मा त्या ठिकाणी तो गंधर्व स्वर्गामध्ये होता. स्वर्गामध्ये त्याच्याकडून काही चूक घडली, इंद्रानं शाप दिला. शाप दिल्यामुळे तो पृथ्वी तलावर आला, गाढव झाला. गाढवासारखा वागला म्हणून गाढव झाला, आहे का नाही. आणि आपल्याकडे तशी सोय नाही, माणूस किती गाढवासारखा राहिला तरी त्याचे हातपाय सगळे चांगलेच राहतात म्हणे, तो गाढव नाही होत. फक्त आपण त्याला म्हणतो काय गाढवासारखा वागतो तू, आहे का नाही. आणि इंद्रानं लगेच शाप दिला, इथं जमत नाही म्हणे स्वर्गात गाढवासारखं वागलेलं, गाढव होय म्हणे. गाढव झालं ते. आणि गाढव झाल्याच्या नंतर गाढव आलं इथं पृथ्वीवर. आता कुठं जाणार आहे दुसरं, पृथ्वीवरच बोलते गाढव, आहे का नाही. दुसरीकडे नाही म्हणाले महाराज, स्वर्गात नाही गाढव, कैलासात नाही गाढव, सत्यलोकात नाही म्हणाले गाढव. गाढव कुठं म्हणाले इथंच पृथ्वीवर, आहे का नाही. पण आपल्या इथं नाही बरं का, माल नाही दिसलं बाबा. असो. चला आता पुढची गोष्ट. मग घटना अशी घडली की आता ते गाढव होतं पण त्याला बोलता येत होतं. आणि त्याला उशाप असा होता की जोपर्यंत सत्यवती सोबत त्याचा विवाह होणार नाही आणि विवाह झाल्याच्या नंतर तो त्याच्या मुलाचा चेहरा पाहणार नाही तोपर्यंत तो त्या शापातून मोकळा होणार नाही, असा त्याला उशाप होता. मग आता सगळ्यात महत्वाचं सत्यवतीशी विवाह झाला पाहिजे. मग विवाह कसा करायचा म्हणून मग त्यानं काय केलं, आपलं रोज एक तो त्या ठिकाणी एका कुंभाराच्या घरी राहत होता. त्या कुंभाराला रोज म्हणायचं माझं लग्न लावून द्या, माझं लग्न लावून द्या, माझं लग्न लावून द्या, माझं लग्न लावून द्या. आणि मग असं सांगितल्याच्या नंतर त्याचं कोणी मनावर घेतलं नाही. शेवटी सत्यवर्माच्या कानावर गोष्ट गेली. तो म्हणाला बाबा लग्न लावून देईल पण आधी परीक्षा घेईन. 7 ताळ्याची बिल्डिंग म्हणजे सगळी जी मिथिला नगरी आहे ती मिथिला नगरी सगळी तांब्याची कर आणि तेव्हा मी खरं मानील. तो म्हणाला एवढीच गोष्ट आहे का म्हणे, अर्ध्या रात्रीतून सगळ्या रात्रीतून ती सगळी मिथिला नगरी तांब्याची केली. त्या गाढवानं त्याला वाटलं हे काही गाढव नाही, हे कुणीतरी आहे पण शाप मिळाल्यामुळे गाढव झालेला आहे. अशा पद्धतीने सगळं झालं. त्याच्यानंतर सत्यवतीचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग त्या सत्यवती आणि त्या गंधर्वाच्या ठिकाणी विक्रम नावाचा एक मुलगा, शुभविक्रम नावाचा मुलगा आला, जन्माला आला. आणि त्या शुभविक्रम नावाच्या मुलाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर तो चित्रमा नावाचा गंधर्व त्या ठिकाणी तो शापातून मुक्त झाला. आणि मुक्त झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो स्वर्गामध्ये निघून गेला. आणि मग नंतर ही सत्यवती आणि मुलगा शुभविक्रम, हा शुभविक्रम म्हणजेच विक्रमादित्य त्या ठिकाणी आहे, जो शककर्ता झाला, आहे का नाही. आपल्याकडे विक्रम नावाचं एक संवत आहे. कोणतं संवत? विक्रम संवत. शालिवाहन शके विक्रम संवत ज्याला आपण म्हणतो, ते विक्रम संवत म्हणजे ह्याच राजाने सुरू केलं. हा चक्रवर्ती सम्राट होता विक्रमादित्य. आणि अशा पद्धतीनं विक्रम राजाचा जन्म आणि मग नंतर भर्तृनाथ विक्रम त्या ठिकाणी एकत्र राहायला लागले. अशी दैदिप्यमान कथा त्या ठिकाणी येते. आणि पुढे अशा अनेक त्या ठिकाणी कथा आहेत. तर आता उर्वरित ज्या काही कथा आहेत त्या आपण आता उद्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी बघूया. आजच्या 6म दिवसाच्या कथेला इथेच आपण आज त्या ठिकाणी विराम देऊया. आणि उद्याचा कथेचा समाप्तीचा जो टायमिंग आहे तो उद्या दुपारचा टायमिंग आहे बरं का. तर उद्या साधारण आपण 12 ते 1-1:30च्या दरम्यान उद्याची कथा होईल. उद्या समाप्तीची कथा आपली होईल. आणि संध्याकाळी उद्या कथा होणार नाही. उद्या दुपारच्या वेळेला कथाचं समापन त्या ठिकाणी होईल. आणि मी आज सगळ्यांना आरतीचा आणायचं सांगितलं होतं. सगळ्यांनी आरती आणली का? काल सांगितलं होतं, लक्षात राहिलं नाही ना. बरं ठीक, बरं का, ठीक आहे. समजा नाही आणली तरी उद्या मात्र आरतीचं त्या ठिकाणी घेऊन या. त्याचबरोबर कथेच्या वेळेला त्या ठिकाणी बरं का महत्वाची गोष्ट अजून 2 मिनिटं बसा, खाली 2 मिनिटं बसा. महत्वाची गोष्ट दीड वाजता मोकळं होईल तो, असं म्हणणं त्याचं. तुमचं मग तिकडचं टाइम आहे 12 ते 2च चांगला आहे. थोडं फार ॲडजस्टमेंट
आणि उद्या मात्र आता प्राणप्रतिष्ठेचा उद्याचा दुसरा दिवस आहे बरं का. तर आज पहिल्या दिवशी मूर्ती पाण्यामध्ये ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी मूर्ती धान्यामध्ये ठेवायची असते बरं का. तर म्हणून उद्या कुणाला जर धान्य आणायचं असेल मूर्तीसाठी तर उद्या धान्य अवश्य घेऊन या, कारण मूर्ती मोठ्या त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे धान्य सगळ्यांनी यथाशक्ती का होईना सगळं धान्य त्या ठिकाणी गहू नावाचं धान्य घेऊन या. जे एका राशीचं त्या ठिकाणी आहे त्या राशीमध्ये आपल्याला सगळ्या महादेवाची, दत्तात्रयांची, नाथाची मूर्ती धान्यामध्ये ठेवायची आहे. तर त्याच्या उद्या सगळं धान्य यथाशक्ती जे होईल ते सगळं धान्य त्या ठिकाणी जमा करा. त्याचबरोबर कुणाला होमाला बसायचं असेल ते सुद्धा तुम्ही बसू शकता. उद्या किंवा परवा त्या ठिकाणी आहे. परवा आपली मूर्ती प्राणप्रतिष्ठा होईल. आणि त्याचबरोबर आपण मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं की आपल्याला यथाशक्ती जी काही मदत करता येईल, तन मन धनानं जी काही मदत करता येईल ती मदत आपण सगळ्यांनी करावी. कारण हा गोवर्धन त्या ठिकाणी आहे आणि हा गोवर्धन एकट्याला उचलला जात नसतो, कष्ट असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जी मदत होईल, जी यथाशक्ती कोणतीही असो, सेवा जी करता येईल ती सेवा आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी करूया. आणि त्याच्याने खूप मोठा हातभार त्या ठिकाणी लागत असतो. आणि अशा पद्धतीनं आजची ही षष्टम दिवसाची कथेला आपण इथे त्या ठिकाणी विराम देऊया. उद्या त्या ठिकाणी समाप्तीचा आपला 12 ते 2चा टायमिंग त्या ठिकाणी राहील. थोडंफार मागं पुढं त्या ठिकाणी होईल, पण दुपारीच आपली कथा होईल. आणि त्या ठिकाणी कथा होऊन त्या ठिकाणी उद्या कथेचं समापन, उद्या 7वा दिवस आहे, समाप्ती त्या ठिकाणी होईल. परवाचा असा आहे, परवा मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर कलशारोहण होईल आणि कलशारोहण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन होईल. आणि हरिभक्तपरायण सुशांत महाराज पवार यांचं काल्याचं कीर्तन होईल. आणि काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी लगेच महाप्रसाद होईल. म्हणजे महाप्रसाद झाल्याच्या नंतर आपला कार्यक्रम त्याची सगळं सांगता त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीनं परवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी आज जे काही आरतीला जोडीनं आलेले आहेत त्यांनी आरती करता समोर यायचं आहे. त्याचबरोबर आजचे महाप्रसादाचे यजमान, आजच्या महाप्रसादाचे जे यजमान आहेत त्यांनी सुद्धा इथं उपस्थित व्हा, आरती करता या समोर. वाजा गरम आहे सुंदर सर. तर त्यांनी इकडे या समोर, आरती करता या जे आहेत ते. त्याचबरोबर गेल्या आपला सप्ताह सुरू झाल्यापासून त्या ठिकाणी रोज बरोबर आपल्या संध्याकाळी हे जे काही सगळं मित्रमंडळ आहे, तरुण मित्रमंडळ सुद्धा इथं उपस्थित राहत आहे. खूप आनंद वाटतो. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा बरं का. कारण पारमार्थिक जीवनामध्ये तरुणांचा सहभाग सक्रिय असला पाहिजे, आहे का नाही. म्हाताऱ्या कोताऱ्याचं काय खरंय, थंडी वाजते त्यांना खूप, आहे का नाही. हे सगळं करायचं म्हणल्यावर उटक पटक करायच्या तरुणांची आवश्यकता असते. आणि मी नेहमी सांगतो की आता इथून पुढचे जे सप्ते होतात ना, सगळे तरुणांच्या हातात दिले पाहिजे, त्यांना नियोजन करू दिलं पाहिजे, म्हणजे त्यांना सवय लागते, आहे काही नाही. आणि मार्गदर्शन मोठ्यांचं पाहिजे, मोठ्यांनी मागं थांबायचं आणि तरुणांना पुढं करायचं, म्हणजे त्यांना सवय लागते, त्यांनाही आनंद मिळतो. आणि एक त्या ठिकाणी आणि एकदम अंगावर पडल्यावर मग जमत नाही, अशा पद्धतीनं आहे. त्यांचा सुद्धा सहभाग इथं त्या ठिकाणी चांगला आहे. त्याच ठिकाणी त्यांना सुद्धा साधुवाद आणि त्यांचे आभार. आरती करता या सगळ्यांनी. ये येईल तैसे करीतो सेवा, गोड करून घ्यावी, पुण्यपदाची जोड वत्साला निज भक्ताला द्यावी. हे रवी तरी मी मूर्खू, बोलिला असेल अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवडू असे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, दत्तात्रय भगवान की, नवनाथ भगवान की जय. सद्गुरु कानिफनाथ महाराज की, सब संतन की जय.